नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात सकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर आकर्षक सजावट. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मस्थळ आणि शिवकुंज इमारतीला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांची सजावट, तर शिवजन्मस्थळाच्या आतील भागातही करण्यात आली सजावट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अमरावतीच्या शिवटेकडीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं शिवपूजन आणि दीपोत्सव उत्साहात संपन्न. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन, उपस्थितांकडून दीपप्रज्वलन करून शिवरायांना अभिवादन. मनमाडला शिवजयंतीनिमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन. विद्यार्थ्यांनी साकारल्या शिवकालीन गड किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारत शिवरायांना अनोखी मानवंदना. मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणारे हात माखले चिखल मातीने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा मशाल महोत्सव साजरा. शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेला मशाल महोत्सव यंदा विशेष दिमाखात. यवतमाळच्या शिवतीर्थावर जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा. शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येत केलं दीप प्रज्वलन, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावानं आणि प्रकाशाने उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नवी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरी. मध्यरात्री 12 वाजता बेलापूर किल्ल्यावरून तरुणांनी वाशीपर्यंत अखंड ज्योत आणली पायी. जळगावच्या भुसावळ फैजपूर चौफुलीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरची तोडफोड. या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त. शिवप्रेमींकडून अर्धाकृती पुतळा आणून छत्रपतींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. भंडाऱ्यात शिवछत्रपती महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्यात चित्रकला स्पर्धेचं आयोजन. शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकलेतून शिवरायांना मानाचा मुजरा. परभणीच्या कौसडी जिल्हा परिषद शाळेत 396 विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य कलाकृती साकारली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा जागृत. नांदेडमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या वतीनं भव्य मशाल रॅलीचं आयोजन. रॅलीत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश. रॅलीमध्ये शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. या होत्या काही महत्त्वाच्या शिवजयंती विशेष घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.